सोबत आहे तर राजकीय विश्लेषक राजा मानेजी झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। आज एकंदरीत एक वेगळीच बातमी ऐकायला मिळाली होती आणि ती खोटी आहे असं जरी म्हटलं तरी दुसरीकडे रवी राणा यांनी दावा केलाय की उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये यायला तयार आहे, मोदींना पाठिंबा द्यायला तयार आहे। कसं बघता या बातमीकडे? एक तर महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या राजकारणाची जी पारंपरिक प्रकृती जी आहे ती कुठलेही इझम जे आहेत, मग हिंदुत्ववाद असेल, धर्मनिरपेक्षतावाद असेल किंवा प्रादेशिक वाद असेल, या सगळ्या निकषाला बाजूला सारून गेले 5 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे आणि ते पचनी पडणार नाही हे उद्याची लोकसभेच्या निवडणुकीची काउंटिंग महाराष्ट्राला सांगेल। त्या पार्श्वभूमीवर तात्विक ध्रुवीकरण ज्याला आपण म्हणू, पुढच्या काळात हिंदुत्ववाद्यांना एक व्हावं लागेल, धर्मनिरपेक्षतावाद्यांना एक व्हावं लागेल किंवा प्रादेशिक किंवा मराठी अस्मिता विषय घेऊन राजकारण करणाऱ्यांना एक व्हावं लागेल, ही काळाची गरज आहे। परंतु त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या संदर्भात राणांनी केलेला तर्क तो तर्कशुद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही। अर्थात राजकारणात मोदीजींच्या विरोधात जी काही वक्तव्य उद्धवजींनी केली ती पाहता सध्या तरी ते शक्य वाटत नाही, परंतु उद्याच्या निवडणूक निकालानंतर राजकारणात काहीही घडू शकतं। नक्कीच। खरं तर दुसरीकडे अजून एक राज्यातून जी इंटरेस्टिंग बातमी आली ती मनोज जरांगेंच्या विषयी। मनोज जरांगे यांना त्यांच्या गावातून, म्हणजे जे गाव आतापर्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं होतं, त्या गावातूनच त्यांच्या उपोषणाला विरोध सुरू झालेला आहे। येणारा काळ विधानसभेच्या निवडणुकीचा आहे। तुम्ही कसं बघता हा सडनली जो विरोध समोर आलाय, त्याला आपण कसं बघता? एक तर जरांगे पाटलांचं आंदोलन हे महाराष्ट्रात मराठा अस्मिता जागृत करणारं आंदोलन होतं। त्या पार्श्वभूमीवर गावोगावी मराठा समाजाची जी संघटनात्मक आणि वैचारिक घुसळण झाली त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झालेला आपल्याला दिसेल। परंतु गाव पातळीवर जरांगेंच्या भूमिकेबद्दल, त्या जरांगेंच्या उद्देशाबद्दल कुणालाही शंका नाही, परंतु त्यांची कार्यपद्धती आणि भूमिका याबद्दल मतांतरे आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याची सुरुवात त्यांच्या गावापासून होते असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच, आणि याचे दूरगामी परिणाम असू शकतात। अगदी जाता जाता मी आपल्याला अजून एक प्रश्न विचारते, छोटीशी प्रतिक्रिया द्यावी। खरं तर अबकी बार मोदी सरकार असं जर एक्झिट पोल प्रमाणे झालं तर महाराष्ट्रावर आणि येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल? एक तर सध्या सर्वसामान्य माणूस महाराष्ट्रातले निकाल कशा पद्धतीनं लागतील याविषयी त्याची मतं वेगवेगळी आहेत, परंतु देश पातळीवर मोदी सत्तेत पाहिजेत किंवा पंतप्रधान पाहिजेत असं म्हणणारा खूप मोठा वर्ग आहे। आणि लोकसभा निवडणुकीचं बोलायचं झालं तर 8 पक्ष 6 पक्ष हे काय महाराष्ट्राच्या पचनी पडणारी गोष्ट नाही आणि त्याचा परिणाम निश्चितपणे सभेच्या निवडणुकीवर होईल। परंतु मोदी पंतप्रधान झाल्याचा फायदा भारतीय जनता पक्ष हे संघटनात्मक पातळीवर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला पचेल अशी कार्यपद्धती ठेवून कसा त्याचा उपयोग करतो त्यावर भवितव्य अवलंबून आहे असं माझं एक निरीक्षण आहे। मानेजी, आपले खूप खूप धन्यवाद। आपण आलात झिरो आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत।